पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड, संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पक्षानं का अन्याय असेल? मला वाटतं की प्रशांत मालक हे आमच्याकरता अत्यंत महत्त्वाचे पदाधिकारी आहेत आणि पक्ष हा त्यांचा विचार नक्की करते आहे मला विश्वास आहे। पण मी एवढं नक्की सांगेल, प्रशांत मालक हे विधानमंडळात दिसणार। सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी बार्शी तालुक्यातील दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी उत्तर सोलापुरातील इंद्रजित पवार यांची निवड झाली। जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्यांदाच बार्शीच्या वाट्याला आला असून जिल्हा परिषदेच्या या निवडीमुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या विधान परिषदेच्या आमदारकीची चर्चा देखील आता पुन्हा सुरू झाली आहे। पुढील महिन्यात विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होणार असून यापैकी 4 जागा भाजपच्या वाट्याला येऊ शकतात। विधानसभेतून विधान परिषदेत सदस्य निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचाही विधान परिषदेचे आमदारकीचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार आहे। लोकसभा निवडणुकीवेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतलेली अलिप्त भूमिका विधानसभा निवडणुकीवेळी माळशिरसचे भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या पराभवासाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मोठी ताकदपणाला लावल्याचा आरोप झाला। अशा अनेक कारणामुळे मोहिते पाटील हे भाजपपासून दुरावले आहेत। दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातून भाजपकडून विधान परिषदेची संधी कोणाला दिली जाणार याची चर्चा मागील 3 महिन्यांपासून होताना दिसून आली होती। नगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी संपादन केलेला मोठा विजय त्यांची विधान परिषदेची वाट मोकळी करून देणारा ठरला आहे अशी चर्चा झाली। मात्र राजेंद्र राऊत हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे ते विधान परिषदेवर जाणार नाहीत अशी भावना त्यांचे समर्थक व्यक्त करताना दिसून येतात। अशातच आता सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी बार्शी तालुक्याला मिळाल्यामुळे राजेंद्र राऊत हे विधान परिषदेवर जाण्याची शक्यता संपुष्टात आली आहे असंच म्हटलं जात आहे। 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवरून मोठा तिढा निर्माण झाला होता। माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी त्यांचे समर्थक प्रचंड आग्रही होते आणि त्यामुळेच विधानसभा निवडणूक लढवायचीच असा निर्धार माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे व्यक्त करताना दिसून आले होते। तर दुसरीकडे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात तिरंगी लढतीचा फटका भाजपला बसू शकतो याची कल्पना आल्यामुळे भाजपचे वरिष्ठ धास्तावले होते। भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या कालावधीत पंढरपुरात येत परिचारक यांची समजूत काढली होती व प्रशांत मालक हे विधिमंडळात नक्की दिसतील अशी ग्वाही दिली होती। आता सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी चर्चेत असलेले माजी आमदार राजेंद्र राऊत यांचं नाव मागे पडलं असून माजी आमदार प्रशांतराव परिचारक हेच भाजपकडून उमेदवारीचे प्रबळ दावेदार असल्याचं मानलं जाऊ लागलं आहे। तर दुसरीकडे मागील वर्षी भाजपात प्रवेश केलेले माढ्याचे रणजित शिंदे यांच्याही उमेदवारीचा विचार भाजपचे वरिष्ठ करू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्यामागील कारणही तसंच आहे। माढा लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ हा विरोधकांच्या ताब्यात असल्यामुळे भाजपला या ठिकाणी पक्ष बळकट करणं गरजेचं असल्याचं म्हटलं जात आहे। मोहिते पाटील हे जरी माढ्याचे खासदार असले तरी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात अजूनही त्यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय राजकीय चर्चा पूर्णत्वास जाऊ शकत नाही आणि मोहिते पाटील आणि अभिजित पाटील यांच्या प्रभाव क्षेत्रात भाजपची ताकद वाढवण्यासाठी रणजित शिंदे यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे भाजपकडून माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांना संधी दिली जाणार की रणजितसिंह शिंदे यांना अशी चर्चा सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आता सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे।